अभ्यास सोबत व्हिडिओ तर चालूच राहणार, व्हिडिओ तर बंद होणार नाही. नहीं नहीं नहीं, नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है. तर आता हे सगळ्यांना म्हणजे 5 जणांना 5 काय म्हणते त्याला. अब ये कौन है बे? स्वागत आहे ब्लॉग मध्ये. तर सकाळी सकाळी नाश्त्याला वडापाव रात्री केलेला, मग अजून पहिल्यांदा नाश्ता करून चालले कॉलेजला. आता गेलो तर छाप येऊन जातोय तेवढा टाइम झालाय निघायचं. आणि बघा पाऊस पण आलेला, मध्ये तर पाणी साचलेलं सगळं. इथं आहे का, इथं स्विमिंग पूल झालं तर सगळं काय माहिती कसं काय. आता पाणी तर काढलं इथलं, आणि पाऊस पडल्यामुळे एक चांगली गोष्ट झाली ती म्हणजे विटांना पाणी द्यायला जावं लागलं नाही सकाळी. मजा आया. कारण की सगळे विटा वल्ले झाले असते. आता फक्त आवरून कॉलेजला निघायचे. 7:45 झाले तर आता लेक्चरला आलतो, पण लेक्चरला कोणच नाही, एक पण मुलगा नाही. त्यामुळे विचार केला एडिटिंग करत बसतो, म्हणजे कालचा व्हिडिओ एडिट करायचा राहिलाय, तेच करायला. आणि आता बघा किती वाजले तर 1:15 वाजायले. तर एवढंच आहे. याचा मल्टिप्लाय केलं, नंतर याचा डिवाइड केलं, मग 43,800 आलं. राहू दे, चला चला आजच्यासाठी एवढंच. न्यूटनचा भाऊ शोध लावणार आहे काहीतरी नवीन. आता बाय बाय बाय. तर आता आम्ही डायरेक्ट कॉलेजमधून इकडं गेल्यावर कचोरी खायला आलतो, तिथंच आला. गेल्यावर आम्ही 3घच होता, आज 5 जण आले. अमीर आदमी देखा नहीं कि भिखारी की तरह भीख मांगना शुरू. मला धरून घ्या लवकर, काहीतरी टाइम झालाय. आता तर होतच नाही. तर आता हे सगळ्यांना म्हणजे 5 जणांना 5 काय म्हणते त्याला 5 कचोरी आणल्या. तर आता फक्त पॅटीस यायचं राहिले, खाऊन घरी जाणार आहे. तर मी आता आलोय घरी, आणि आता मग जेवण करायचो. आणि जेवायला डाळ भात आहे. आणि हा विषय राहिला व्हिडिओचा कालच्या. कसं आहे, आता काय झालं, 12वी आहे. 12वी असल्यामुळे सगळ्यांना वाटायला की व्हिडिओमध्ये कशाला हे करायला आहे. जेव्हा 10वी होते ना तेव्हा पण असेच म्हणाले. तेव्हा मम्मी पप्पा बोलले की म्हणजे व्हिडिओ नको बनव. तेव्हा मी कॅन्सल केलं, कारण की जरा मोठे बोलतात म्हणजे हे असं. पण तेव्हाच त्याच्यानंतर मी टाकलाच नाही, व्हिडिओच टाकायला झाला नाही मला. तेव्हा माझं 1 वर्ष तर वाया गेलं, म्हणजे युट्यूबवर बरं का सांगाल व्हिडिओबद्दल. आणि 11वी आली, 11वीचं अर्ध वर्ष गेलं, अर्ध्या वर्षातून स्टार्ट केलं मी. तेव्हा चाललं अर्ध, आणि आता बोलतात की 12वी आली आता बंद कर परत. एवढं जर सोपं असतं तर मी कशाला एवढं हे केलं. म्हणजे 10वीला जे चॅनल होतं तेच आता म्हणजे त्याच्यावर टाकलं असतं, पण ते चॅनल डिलीट होते. पहिलं चॅनल तेच झालं, त्याच्यावर तुम्ही 250-300 सबस्क्रायबर्स होते. मग ते चॅनल डिलीट झाले, मग मी नवीन बनवून आता याच्यावर चालू केलं. त्याला पण तसंच केलं, तर हे पण चॅनल जातं. आणि याच्यावर झाले 210 काय, मी पण बघणार झालं 4-5 दिवस झाले चॅनल. मी म्हणा व्हिडिओ जास्त येईन तसा टाकलेला एडिट करून, जे होईल ते होईल, महिन्याला एकदा बघत. मग 200 का 210 सबस्क्रायबर्स आहेत आपले पण. आणि एवढेच मेहनत करायला मला 3 ते 4 महिने गेले, तर जास्तच गेले. तर जे क्रिएटर आहेत त्यांना माहिती आहे एक सबस्क्रायबरची, एक सबस्क्रायबरसाठी किती मेहनत लागते. मी असं पण नाही बोललो घरची म्हणजे अभ्यास करणार नाही असं तसं. अभ्यास पण चालू आहे. खोटं वाटतं तर माझे प्रूफ पण आता जेवण झालं मी दाखवतो. आज पेपर आलं, म्हणजे आता वेकेशन होते ना, त्याच्या पहिल्या सुट्ट्या होत्या, त्याच्या पहिले एक पेपर झाले. मग त्याचा आज रिझल्ट आता एक पेपर 10 दिला आम्हाला घरी. 25 पैकी 21 मार्क पडले, तर चांगलेच आहेत. मला म्हणजे ॲव्हरेज स्टुडंट आहे, मग तेवढे चांगलेच पडले. तर अभ्यासात लक्ष नसतं तर एवढे पण पडले नसते. अभ्यास सोबत व्हिडिओ तर चालूच राहणार, व्हिडिओ तर बंद होणार नाही. जवळचं म्हणजे यूट्यूब चॅनल ठेवतंय, तेवढचं माझ्याकडून होईन, तेवढचं मी व्हिडिओ टाकत जाईन. असं पण आता बसूनच वेळ जाणारच आहे, टीव्ही बघणार, मोबाईल बघणार, त्यापेक्षा काय तर दुसरं करायला ना, म्हणजे त्याच्यात इन्व्हेस्ट व्हायला तर टाइम ना. तर मला फायनल आहे अभ्यास सोबत व्हिडिओ चालू राहणारच. मग तुम्हाला सांगूच तर जेवण पण झालं माझं. हात धुवून तुम्हाला पेपर दाखवतो, बॅगीतच आहे पेपर. तर हे बघा, हा आहे गणिताचा पेपर माझा. ह्याला काय झालं, कसं पेपर झालाय, उलटा लागला काय, जाऊ द्या उलटा लागला. हां बरं झाला बरोबर. तर बघा, माझंच नाव आहे प्रथमेश गोविंद कदम. 30 तारखेला पेपर होता, म्हणजे सुट्ट्याच्या अगोदर. आणि 25 पैकी 21 मार्क पडले तर. आणि 12वीला बघा हाच आहे पेपर आजचा, आणि हा आजच दिलाय. हे घरी तर देत नाही, तर पण दिलता घरी, म्हणजे पॅरेंट्सला पण कळावं म्हणून. आणि मला प्रूफ पण झालं जरा. मम्मी काय एवढं बोला ना,
आणि पप्पा जरा असं म्हणजे हाईत आता तळ्यात नाही काय माहिती काय झालंय, अभ्यासावर लक्ष दे म्हणायचं. ते त्यांचं पण बरोबर आहे, मी थोडं नाही बोलतोय, फक्त एवढंच आहे डायरेक्ट म्हणजे बंद कर, अभ्यासावर लक्ष कर. ते बंद करायचं असतं मग चालू कशाला केलं असतं. मम्मीचा आहे फुल सपोर्ट. स्टार्टिंगला मी सगळ्यांच्या घरातलं विचारूनच म्हणजे ब्लॉग हे चॅनल चालू केलं. तर पप्पाला विचारलेलं, पप्पा हा म्हणले तेव्हा मग मी चालू केलं चॅनल. त्याशिवाय मी पप्पा जर नसते म्हणजे तर मी चॅनल चालूच केला नसता. तेव्हा हे झालं ना, आता जरा चांगलं चालू आहे, कारण आताच मध्येच हे झालंय. तरी पण मी सांगितलं चॅनल चालू राहणार आहे आणि अभ्यासावर पण तेवढंच लक्ष देणार आहे, तेवढंच चॅनलवर पण. आणि चला आता बसल्या बसल्या पण व्हिडिओ कालचा एडिट झालाय. कॉलेजमध्ये करा तुम्ही बोललो, कॉलेजमध्ये व्हिडिओ एडिट करा. जसंच ॲप ओपन केला की सर आले, मग सर आल्यावर मोबाईल ते ठेवून अभ्यास करायला तो मग त्याच्यामुळे मग आता एडिट केलाय. थोडासाच बाकी होता, थोडासा 15 ते 20 सेकंदाचा. मग आता हे 6-7 वाजता टाकेल. हीच आहे ती पोरी. रानू आली आहे आज काम पण होतं आणि रानूचा वरतून पाय पण दुखायला कसं काय की खेळत असेल तिथं गावाला, त्यामुळे दुखत असेल. कुठल्या लेंटेनवर चढलेलीस? का बर लेंटेनवर का बर चढलीस? साफ करायला. चांगलं आजीनं चांगलंच कामाला लावलेलं वाटतंय. कुठं दुखायला पायाला? कधीपासून? शानी. कसं झालं बांधकाम? कुठं? रानूला शावर बसवायचं बाथरूम मध्ये. बांधकाम चालू झाल्यापासून आजच गेले असं? गेलतेच पहिल्यांदा? म्हणजे ते सिमेंट काय ते विटाचं होईल तेव्हापासून? दगडाचं झालं होतं. मम्मी म्हणायला आज खिडक्या बसवल्या त्या सिमेंटाच्या. पुढच्या आल्या का नाही का? उद्या का? म्हणजे पुढच्या 2 आहेत ते उद्या येणार आहेत. आणि ते दरवाजाचं काय झालं? ते हॉल पाडून सगळं बसवलं. मग यांनी पण नका मम्मी त्या मिस्त्रीकडून शेवटी पाडूनच घेतलं आणि तिथं दरवाजा पण बस. मग ते पैसे तर घेणारच, थोडे फुकट पाडणार आहेत. त्यांच्या अगोदरचा पेपर नव्हता का तेवाले? 25 पैकी किती असतील अंदाजे? किती वाटतंय? 24 किंवा आउट ऑफ 24 किंवा आउट ऑफ 21. तुझ्या एक्सपेक्टेशन पेक्षा एक जास्त आहे बघ. कधीचा पेपर आहे? आता 25 मार्कात झाला नाही का सुट्ट्यांच्या अगोदर तो आलाय. दयानंद कॉलेज ऑफ कॉमर्स. आणि म्हणून अभ्यासाकडे लक्षच नाही. 10. मग काय अभ्यासाकडे लक्ष नाही म्हणायला डायरेक्ट तेच आता काय माहिती. तेव्हा पेपर होता तेव्हा पण चालूच होते ब्लॉग, तरी पण अभ्यासाकडे लक्ष होतं. मग आता काय अभ्यास नसल्यावर काय काम नसल्यावर मग दुसरं कॉन्टेंट तर शोधावं लागेल की आता. एक्स्ट्रा येतं ते एक्स्ट्रा इथं सप्लिमेंट एक्स्ट्रा नाही तर ते क्वेश्चन एक्स्ट्रा सोडवलेले इथं ऑप्शन मधले. हा म्हणून तर चेक नाही केलं असतं तरी पण तेवढेच मार्क पडले. चेक करूनच बघितलं त्यानं. तर आता मम्मी तेल लावायला रानूच्या पायाला. माझं पण दुखत असल्या असंच लावते मम्मी तेल, सकाळपर्यंत राहतंय. चालू झालं रानूचं परत. आली की चालू झालं. असंच एवढे चाळे कळायला कोणतरी घरात कमी होते, आजार झाले. आज का उद्या जाणार आहे परत? उद्या सरळ बराबर. पण सुट होत नसते साडी. तुला तर होत नाही. तुला तर होणार. जैसे जिसकी सोच.